नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. चंगीज खान व त्याचा वंश. उत्तर हिंदुस्थानात तुर्क मुसलमान आपले राज्य स्थापण्यात गुंतले असता तिकडे मध्य आशिया खंडात प्रचंड अनर्थपात झाला होता. वर सांगितलेल्या मोगल लोकांमध्ये चंगीज खान नामक एक महापराक्रमी पुरुष झाला. वस्तुतः मोगलांचा खरा इतिहास या चंगीज खानापासूनच सुरू होतो. गोबीच्या मैदानाच्या उत्तरेस ते आरंभी राहत असत. मोगल हा शब्द 10व्या शतकापर्यंत कोणास ठाऊकही नव्हता. आरंभी एखाद्या पुरुषाच्या नावावरून त्याच्या कुळीस मोगल हे नाव मिळाले असावे. त्यापूर्वी चीनच्या राज्यात त्यांचा अंतर्भाव होत असे. पहिल्याने युझुगाई नावाचा त्यांचा सरदार चीनपासून स्वतंत्र झाला. युझुगाई सन 1175 मरण पावला. त्यावेळी त्याचा मुलगा तेमुजीन हा 13 वर्षाचा असून त्यानेच पुढे पराक्रमी झाल्यावर सर्व सरदारांची एक मोठी सभा भरवून तीत चंगीज खान हे बडे नाव धारण केले. तो मोगल लोकांच्या एका टोळीचा लहानसा सरदार होता. त्याने प्रथम भिन्न भिन्न तारतार टोळ्यास जिंकले आणि अशा रीतीने एक प्रचंड फौज जमा केली. या फौजेस त्याने कवायत शिकून युद्धकलेत तरबेज केले. पुढे तो देश जिंकत चालला होता. त्याने जेवढा मुलूक काबीज केला तेवढा विस्तृत प्रदेश एकाच राज्याच्या ताब्यात आजपर्यंत कधीही आलेला नाही. त्याची बुद्धी तीव्र होती. त्याच्या लष्करा एवढे मोठे लष्कर पूर्वी कोणाजवळही नव्हते आणि नंतर अद्यापपर्यंत कोणीही तसे बाळगले नाही. या लष्करात बहुतेक भरणा तुर्क लोकांचा होता. अशा तयारीनिशी तो सर्व आशिया खंड जिंकत चालला. सन 1210 पर्यंत पूर्वेस पूर्व समुद्र, पश्चिमेस कास्पियन समुद्र व उत्तरेस वोल्गा नदी इतका प्रदेश सहज रीतीने त्याने जिंकून फस्त केला. नंतर त्याची दृष्टी दक्षिणेकडे वळली आणि बुखारा, काबूल, कंदाहार, खुरासान वगैरे प्रांत त्याने काबीज केले. पुढे त्याने इराण देश हस्तगत केला. त्यावेळच्या त्याच्या राज्याचा विस्तार आजच्या हिंदुस्थानाच्या चौपट होता. लढाया, वेढे, कत्तली आणि सर्वस्वाचा नाश यांच्या हकीकतींनी त्याच्या पराक्रमाचा इतिहास भरलेला आहे. मोगल लोकांबरोबर टक्कर देण्यास समर्थ राष्ट्र काय ते एकटे चीनचेच होते. त्या उभयंतामध्ये घोर युद्धप्रसंग झाले. चीनचा दुर्घट आणि प्रचंड तट ओलांडून मोगल लोक चीनात शिरले. पेकिन राजधानी काबीज करून चीनचा उत्तर भाग त्यांनी आपल्या राज्यास जोडिला. युरोप खंडात जर्मनीपर्यंत चंगीजची फौज गेली. अफगाणिस्तान खारिझम प्रांतावर सेल्जुक सुलतान महमद राज्य करीत होता. या सुलतानच्या ताब्यात अरबस्तानापासून तुर्कस्तान, इराण वगैरे सर्व प्रदेश मोडत असे. आपल्या राज्यात बरीच सुधारणा व व्यवस्था असल्यामुळे वरील रानटी लोकांच्या तोळधाडीचा प्रभाव आपल्यावर चालणार नाही अशी यास घमेंड होती. चंगीज खानाच्या कित्येक लोकांस महमदाने दुखवल्यामुळे नुकसान भरून मागण्यासाठी चंगीजने त्याचकडे आपला वकील पाठविले. त्यांचा महमदाने शिरच्छेद केल्यामुळे त्याचवर चंगीजची वक्रदृष्टी झाली. चंगीज खानाशी टक्कर देण्यासाठी 1,00,000 फौज बरोबर घेऊन महमद सिरदर्या नदी उतरून पलीकडे गेला. परंतु या 1,00,000 फौजेशी झुंजण्यास चंगीज आपल्या मुलांसह 7,00,000 फौज घेऊन आला. पहिल्याच झगड्यात 1,50,000 मुसलमान चित झाले. तेव्हा आपल्या राज्यात मोगलांचा प्रवेश न व्हावा म्हणून सरहद्दीवरील ठाणी सांभाळून महमद आपली फौज घेऊन परत सरहद्दीवर आला. पण चंगीजची गती कुंठित करणे शक्य नव्हते. तो बराच मुलूक काबीज करून परत गेला. स्वतःची इच्छा हेच चंगीजचे परब्रह्म. परमेश्वराची भीती म्हणजे काय हे तो जाणत नव्हता. त्याने आपल्या शेवटच्या 20 वर्षात 1,40,00,000 माणसांची कत्तल केली असे सांगतात. स्वतः इतका अडाणी होता की तो विद्येचा व धर्माचा उपहास करी. आशिया खंडाच्या अत्युत्तम पुस्तकालयातील ग्रंथसंग्रहाचा उपयोग त्याने आपल्या घोड्यांना मऊ पथाऱ्या करण्याकडे केला. एकदा बायबलाची त्याने होळी केली. बुखाऱ्याच्या मशिदीत कुराणही त्याने घोड्यांकडून तुडविले. एक वेळ अग्निप्रलय पुरवला, पण या चंगीज खानाची धाड नको असे लोकांस झाले होते. त्याने जिंकलेल्या राज्याची लांबी 5,500 मैल असून रुंदी 3,000 मैल होती. चंगीज खान कॅस्पियन समुद्राच्या काठी सन 1227 मरण पावला. मरणसमयी त्याच्या राज्याची हद्द वायव्येस युरोपियात निपर नदीपर्यंत, आग्नेयेस आशिया खंडातील सिंधू नदीपर्यंत व पूर्वेस पॅसिफिक महासागरापर्यंत पोचली होती. म्हणजे त्याचे राज्य पिवळ्या समुद्रापासून काळ्या समुद्रापर्यंत पसरले होते. तो मरण पावला तेव्हा 40 कुमारिका ठार मारण्यात आल्या.
कारण चंगीसच्या आत्म्याच्या सेवेकरिता 40 कुमारिकांचे आत्मे पाहिजे होते. आजपर्यंत इतका दुष्ट व बलाढ्य पुरुष निपजल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात आढळत नाही. चंगीसची स्वारी हिंदुस्थानाच्या इतिहासासंबंधाने केवळ पुढील अनर्थाची सूचक होती. प्रत्यक्ष हिंदुस्थानाकडे लक्ष देण्यास चंगीस यास सवड झाली नाही. चंगीस खानाने मरणसमयी आपले राज्य ओक्ताई खान, तुलुई खान, जुझी खान आणि इक्ताई खान या 4 मुलास वाटून दिले. त्याचा मुलगा ओक्ताई खान याने 1227 पासून 1241 पर्यंत राज्य केले. हाही बापासारखाच पराक्रमी होता. त्याने आपले राज्य आणखी वाढवले व युरोपावर पुन्हा स्वारी केली. युरोपच्या या स्वारीचा मुख्य सरदार बातू म्हणून होता. हा बातू जुझी खानचा मुलगा होय. त्याने रशिया व हंगेरी देश उद्ध्वस्त केले आणि मॉस्को, कोव्ह, बुदापेस्ट व दुसरी पुष्कळ शहरे जाळून टाकली आणि तेथच्या सर्व लोकांची कत्तल केली. सन 1238 पासून ते सन 1241 पर्यंतच्या 2-3 वर्षात अर्धे युरोप खंड जमीनदोस्त झाले आणि राहिलेल्या अर्ध्या भागातील लोक भीतीने गर्भगळीत झाले. त्यावेळी युरोपीय राष्ट्रात संघशक्ती नव्हती आणि भूकंप वगैरे आघात होऊन मनुष्य संहार होतो तसाच प्रकारचा हा मोगलांचा आघात होय असे समजून त्यास स्वस्थ बसणे भाग पडले. युरोपच्या सुदैवाने ओक्ताई खान सन 1241 मरण पावला आणि बातू युरोप सोडून परत गेला. ओक्ताईनंतर तुलुई खानचा मुलगा कुबलाई खान हा प्रसिद्धीस आला. त्याने सन 1255 पासून ते 1294 पर्यंत राज्य करून कंबलू शहर आपली राजधानी केली. कंबलू म्हणजेच हल्लीचे पेकिन. पेकिनचे त्यावेळेसचे नाव खान बलिक अपभ्रंश कमलूक असे होते. कुबलाई खानाच्या वंशास चीनच्या इतिहासात युएन वंश म्हणतात. याचे वर्णन मार्को पोलोच्या वृत्तांतात आले आहे. कमलू शहर कुबलाई खानाकडे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या राष्ट्रांचे वकील येत असत. व्हेनिसचा प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो याच कुबलाई खानाच्या पदरी पुष्कळ वर्षे होता. सन 1368 मध्ये चीन देशावरील मोगल बादशाहीचा अंत झाला. चंगीस खानाचा नातू व तुलई खानाचा मुलगा हुलाकू खान हाही भाऊ कुबलाई खानाप्रमाणेच पराक्रमी निपजला. त्याचे राज्य पश्चिम आशिया खंडात पार वाढले आणि पुढे 100 वर्ष ते सारखे भरभराटीत होते. बातूचा भाऊ शैबान हाही मोठा पराक्रमी निघाला. बातूची राजधानी वोगला नदीवर सराई म्हणून होती. बातूच्या हाताखाली मोगल थोडेच होते. तुर्काईचे भरणा विशेष होती. बुखारा व खिवा येथे काही थोडी वर्षे ज्या खानाचा स्वतंत्र अंमल होता त्यांची मूळ उत्पत्ती ही चंगीस खानाचा नातू शैबान यापासून आहे. वरील 2 प्रांत अनुक्रमे सन 1868 ते 1872 रशियाने जिंकली. चंगीसचा धाकटा मुलगा जगताई याच्या वंशाने काही वर्ष बुखारा येथे राज्य केले. चकत्यांची बादशाही हे मराठी कागदातले नाव जगताईपासूनच निघाले असावे. कुबलाई खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे अनेक तुकडे झाले. त्या तुकड्यांचा जोड पुढे तैमूरलंगाने केला. तारतार मुघलांचा अंमल युरोपियन रशियावर सन 1470 पर्यंत होता. रशियाचा पहिला पराक्रमी आयव्हन दी ग्रेट याने तारतार लोकांस रशियातून हाकून दिले तेव्हापासून रशियाचा अर्वाचीन इतिहासास सुरुवात झाली. इस्लामाचे दोष व धार्मिक रहस्य. वर सांगितलेल्या मुसलमानी सुधारणेच्या हकीकतीवरून वाचकांचा थोडासा गैरसमज होण्याचा संभव आहे. ती सुधारणा कितीही उदात्त दिसली तरी ती आर्याच्या प्राच्य सुधारणेची व प्राचीन ग्रीक सुधारणेची केवळ नक्कल होय. सूर्य मावळत असता त्याचवर ढग येऊन ते चकचकीत दिसतात पण ती चकाकी त्या ढगांची नव्हे, ती मूळ त्या सूर्याची होय. तोच प्रकार मुसलमानी सुधारणेचा आहे. प्राचीन आर्य व प्राचीन ग्रीक याचपासून उचललेले सुधारणाचे भांडवल त्यांनी काही दिवस पोसून ते अज्ञान निद्रत घोरत पडलेल्या युरोपास आणून दिले. इस्लामाची कित्येक तत्त्वे व्यक्तीच्या व समाजाच्या प्रगतीस बाधक आहेत. बहुपत्नी तत्त्वाचा प्रकार विकोपास गेल्यामुळे मुसलमानात स्त्रिया अत्यंत हीनावस्थेत राहिल्या. त्यांच्यात संतती व कुळ शुद्ध राहिली नाही. वाटेल त्याची विवाहित स्त्री पळवून आणावी, अनेक वेळा तिच्या नवऱ्यास व आपेष्टास थाळ मारून तिच्याशी बळजबरीने निकाह करावा असले दुराचार मुसलमानी आमदानीत पदोपदी आढळतात. त्यामुळे स्त्री जातीची योग्यता पशुवत झाली. हिंदू गृहस्थ
एक विवाहित स्त्री घरात असता दुसऱ्या स्त्रिया सहसा तो आपल्या घरात आणणार नाही. या कारणास्तव मुसलमानात कुटुंबाची शुद्धता व पावित्र्य दुर्मिळ असे. मुसलमानात बहुपत्नीत्व असल्यामुळे व एक पत्नी सोडून दुसरी करण्याची मुभा असल्यामुळे कौटुंबिक जीवन पवित्र राहत नाही. धर्मप्रसारासाठी वाटेल त्या लोकांशी युद्ध करून त्यासला गुलाम करण्याचा प्रघात मुसलमानांनी घातल्यामुळे त्यांचे राज्य जरी लवकर वाढत गेले तरी त्यामुळे गुलामगिरी स्थापन झाली. गुलामगिरीचे प्रस्थ मुसलमानी देशात अद्यापही पुष्कळ आहे. धर्माच्या बाबतीत मुसलमान असहिष्णु होते म्हणून परधर्मीयास त्यांनी आपल्या बरोबरीने वागविले नाही. तसेच धर्म व राज्य या दोहोंचे संपूर्ण अधिकार एकाच खलिफाच्या हातात असल्यामुळे लोकांच्या काडी इतकी सत्ता न राहता राजे जुलमी बनले आणि प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेस थारा मिळाला नाही. इस्लामी धर्माचे गुलामगिरीस पाठबळ आहे. हल्लीसुद्धा गुलामगिरीचा अवशेष मुसलमानी देशातच आहे आणि पूर्वी तरी मुसलमानातूनच तो ख्रिस्ती लोकात शिरला. मुसलमानी धर्मात धर्मस्वातंत्र्य नसल्यामुळे त्यांच्या अंमलाखाली विधर्मी लोक नेहमी हीन स्थितीत असतात. आणखी एक मोठा दोष असा आहे की मुसलमानांचे कायदे प्रगतिशील नाहीत. महंमद पैगंबर व त्याच्यानंतर झालेले 4 खलिफा यांनी केलेले नियम व निकाल सदैव अबाधित चाललेले पाहिजेत असे मुसलमान समजतात. धर्माच्या व इतर बाबतीत कायद्यानेच कायम निर्बंध घालून दिल्यामुळे परिस्थितीनुरूप त्यात बदल होण्यास अवकाश नाही. मुसलमानांचा समाज कैक शतके आहे तसा आहे. ख्रिस्ती समाजाप्रमाणे त्याची प्रगती झाली नाही. ख्रिस्ती लोकास परिस्थितीनुरूप बदलणारा रोमन कायदा प्राप्त झाला त्यामुळे त्यांची प्रगती झपाट्याने झाली. या बाबतीत हिंदू लोकांच्या कायद्याचे काय परिणाम झाले आहेत ते विद्वानांनी विचार करण्यासारखे आहेत. मुसलमानांची धार्मिक बंधने जरी कायमची ठरलेली आहेत तरी आज निरनिराळ्या ठिकाणी चालू असलेला त्यांचा आचार मूळ मुहम्मदाने घालून दिलेल्या किंवा काही दिवस अरबांनी चालवलेल्या आचाराहून अगदीच भिन्न आहे. पहिल्या 100-200 वर्षातील ह्या धर्माचे उदात्त स्वरूप हल्ली कायम नाही. अशा प्रकारचे अनेक दोष इस्लामात असून त्याची भरभराट झाली. यावरून या धर्माचा अत्यंत व्यावहारिक कल सहज ध्यानात येईल. वाटेल तिकडे भटकावे, वाटेल ते खावे प्यावे, वाटेल त्यास आपल्या धर्मात ओढून आणावे, परजातीच्या स्त्रियांचा स्वीकार करून स्वधर्मी लोकांची संख्या वाढवावी इत्यादी व्यावहारिक उपयोगाचे अनेक प्रकार इस्लामात आहेत. अशा इस्लामाचा पगडा जरट व धार्मिक बंधनांनी जखडलेल्या हिंदुस्थानावर कसा बसला या प्रश्नाचा उलगडा पुढे हळूहळू होत जाईल. ऐतिहासिक विवेचनात मुसलमानातील निरनिराळ्या जातींचा वर सांगितलेला स्वभावभेद नीट ध्यानात ठेवला म्हणजे जगाच्या इतिहासातील ठळक ठळक घडामोडी कळून येतील. आज हिंदुस्थानात जे मुसलमान आहेत ते बहुतेक मिश्र आहेत. सिंध प्रांताशिवाय इतर ठिकाणी अरब तर मुळी आलेच नाहीत. मलबार वगैरेकडे अरबांची थोडी वस्ती आहे. पंजाबात व दिल्लीच्या आसपास तुर्क व मुघल यांची अल्पस्वल्प वस्ती आहे. पण आजची मुसलमानांची बहुतेक संख्या येथच्या लोकांनीच धर्मांतर केल्यामुळे व बीज संकराने झालेली आहे. म्हणजे हिंदुस्थानातील मुसलमानांची मुख्य संस्कृती आर्य तऱ्हेची आहे, तुरानी तऱ्हेची नाही. यावरून मुसलमानांच्या धर्माच्या सर्व व्यापकत्व म्हणजे सर्व प्रकारच्या लोकांस आपल्या धर्मात ओढून धर्माच्या नावाखाली त्या सर्वांची एक जात बनवण्याचे गुण केवढा आहे हे कळून येईल. पूर्वी कितीही भिन्न असले तथापि धर्मदीक्षा मिळाल्याबरोबर सर्व लोकांचं एकजूट होणं, सर्व लोक एक दिलाने नाना प्रकारचे पराक्रम गाजवून शेकडो वर्षे मोठमोठ्या राज्यांचा उपभोग घेतात आणि संघ शक्तीच्या जोरावर कसलीही संकटे आली तरी त्यांचा निराश करून आपले नाव गाजवितात. हा प्रभाव त्या विशिष्ट धर्मपद्धतीचा होय. अरबात सुद्धा प्रथम अनेक जाती होत्या त्या मुहम्मदाने ओढून अरबांचे एकराष्ट्र बनविले. पुढे हे अरब धर्मप्रसाराकरिता स्वदेशाबाहेर हिंडू लागले तेव्हा जे भिन्न भिन्न जातीय लोक त्यास भेटले त्या सर्वांस जेव्हा जुलमाने केव्हा लालूचीने व कधी युक्तीने त्यांस ग्रासून आपल्यात जुटीत आणले. इराणातील इराणी, तुरानातील तुरानी, मंगोलियातील मुघल, हिंदुस्थानातले आर्य, आफ्रिकेतील सिद्धी वगैरे झाडून सारे या नवीन धर्मात शिरल्याबरोबर एक झाले. ते आपले मूळचा स्वभाव विसरले आणि एकजुटीने नवीन उद्योग करू लागले. नुसता त्यांचा धर्म एक झाला इतकेच नाही तर कोणत्याही ठिकाणी त्यास उच्च संस्कृती दिसली की तीतील चांगली तत्त्वे त्यांनी लगेच स्वीकारली. अरब म्हणजे मूळचे नुसते मेंढ्या राखणारे धनगर हजारो वर्ष अरबस्थानाच्या वालुकामय ओसाड प्रदेशात वन्य अवस्थेत पडून होते. मुहम्मदाने
त्यास नवीन स्फूर्ती आणली आणि मुहम्मदानेच त्यांच्या भावी उन्नतीची स्थापना केली. वास्तविक मुसलमानांनी या जगतितेलावर जो पराक्रम गाजविला तो ख्रिस्तांनी साधला नाही. धर्मसंस्थापकाच्या अंगी किती कुशलता पाहिजे व किती दूरदृष्टी व धोरण पाहिजे आणि उलटपक्षी राष्ट्राच्या विस्कळीत स्थितीत मुहम्मदासारख्या एक कर्ता व अत्यंत व्यावहारिक पुरुष केवढे प्रचंड काम करू शकतो हे या मुसलमानाच्या इतिहासावरून स्पष्ट निदर्शनास येते. राष्ट्रबंधनास धर्माची आवश्यकता किती आहे याचा विचार करताना मुसलमानाचे उदाहरण विशेष ध्यानात ठेवण्याजोगे आहे. भिन्न जातीच्या व भिन्न परंपरेच्या लोकांस इस्लामाने एक करून त्याचकरवी मोठमोठे पराक्रम करविले. विद्युद्वेगाने तो धर्म चहूकडे पसरला. यावरून लोकांच्या अंगी स्फुरण उत्पन्न करण्याची शक्ती त्यात किती आहे हे दिसून येते. इस्लामाची तत्त्वे व्यावहारिक सोयीची होती. सर्व लोकांस एक बंधुत्वाचं तत्त्व मुहम्मदाने शिकविले आणि धर्माकरिता प्राणही खर्ची घालण्याकडे त्याने लोकांची प्रवृत्ती केली. दर शुक्रवारी प्रार्थना करण्यासाठी सर्वांनी मशिदीत एकत्र जमण्याचा प्रघात त्यांनीच पाडिला. हा सार्वजनिक प्रार्थनेचा प्रघात हिंदू धर्मात नाही, बुद्ध धर्मात मात्र आहे. अशा प्रार्थनेत हजारो लहान थोर मुसलमान लोक एक पोशाख करून आपले सर्व भेदाभेद बाजूस ठेवून एकत्र जमतात. प्रीतीने व आदराने एकमेकास आलिंगन देतात. मक्केकडे तोंड करून एक गुरूचा उपदेश एकचित्ताने ऐकतात. पृथ्वीच्या कोणत्याही भागात ते राहत असले व कितीही भिन्न भाषा बोलत असले तरी मक्केच्या यात्रेस जाण्यात त्यास सर्वांस पुरुषार्थ वाटतो. दिल्ली, आग्रा, लखनौ, लाहोर इत्यादी ठिकाणी प्रार्थनेसाठी मशिदीत जमलेल्या मुसलमानांचे प्रचंड जमाव पाहून त्यांच्या संघशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. मुसलमानी धर्मात सर्व वर्णाचे व सर्व जातीतले लोक आहेत. स्वधर्माचा त्यास विशेष अभिमान वाटतो. रानोमाळ भटकणाऱ्या रानटी धनगरास इस्लामाने राज्यपदात चढविले. हजारो वर्षाच्या अंधकारातून त्यास बाहेर उजेडात आणले आणि जगाच्या इतिहासात कायमचे नाव करण्यास त्यास सामर्थ्य दिले. तत्कालीन वन्य लोकांची एवढी एकी कशाने झाली, त्यांच्यात उत्साह कसा उत्पन्न झाला आणि शास्त्रकलात त्यांनी एवढे प्रावीण्य कसे संपादन केले याचा विचार करू लागले म्हणजे इस्लामाच्या करामतीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. एक मुसलमान 7 असामीस भारी असेल असे अनेक युद्धप्रसंग इतिहासात नमूद आहे. नुसत्या तलवारीनेच इस्लामाची वृद्धी झाली असे नाही, तर इस्लामाच्या शिकवणीने मुसलमानास तलवार गाजवण्याचे सामर्थ्य दिले आणि त्यांची बुद्धी तीव्र झाली. अबू बकर, उमर, उस्मान व अली एवढे पहिले 4च पुरुष निर्माण होऊन इस्लामाची वाढ खुंटली असती तरी त्यांच्या धर्माची योग्यता आहे अशीच थोर वाटली असती. इतके त्या 4 पुरुषाची करामत अप्रतिम असून तीत सर्व इस्लामाचे संपूर्ण रहस्य साचलेले आहे. आजच्यासाठी धन्यवाद.